सोयाबीन खिमा करण्यासाठी बाजारात जे सोया चंक्स मिळतात ते गरम पाण्यात उकळून घ्यायचे, त्यातलं दाबून पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 पळी तेल गरम करत ठेवले. त्यात 2 कांदे बारीक चिरून घातले. कांदे लालसर रंगावर झाले की 1 चमचा बेसन पीठ घालायचं. बेसन पीठ पण छान भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्ट परतून झाली की बारीक चिरलेले 2 टोमॅटो घालायचे. टोमॅटो चांगले शिजले. आता हे टोमॅटो घालायचे. टोमॅटो चांगले शिजले की हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यात बेडगी मिरची पावडर घालायची, गरम मसाला घालायचा आणि मिक्सरमधून बारीक केलेले सोया चंक्स घालायचे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे. थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं वाफ काढायची. मस्त सोया खिमा तयार. अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक